गुरु यज्ञ ज्योतिषी गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येते जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयासी। जी आपल्या गुरुच्या चरणी जसा भाव धरते, निळकंठेश्वराच्या चरणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी जसा भाव धरते, तसा असताना त्या ठिकाणी आपोआप हृदयामध्ये तसा भगवंत मस्तकी तो जाण ठेवीला कर, मस्तकी असताना भगवंत कर ठेवून आशीर्वाद देईल। सोमवारवर्त पहिल्या असताना सर्वांतल्या आलेल्या पहिल्या सोमवाराचा भाव ठेवून जसा केला का, तसा असताना त्याला गुरु दूर, त्याला संत दूर, त्याला असताना भगवंत लांब नाहीये। मग कुठे आहे त्या हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा, सगळ्या सुखाचा आराम आहे। सगळ्या सुख असताना तो हमेशा करता देणार आहे, पण असताना तो जवळच आहे, तुझा आहे, तुझं पास। पंचार देशीन आपणात नाम जयाचे सिंहाकेत जैसा चक्रनंद की तृतीये सुत प्रतादेवीचा पुरुषार्थ। दुसरी सुरुवात झाली। श्रीधर स्वामींना पंचादेशीचा राजा सांगायला सुरुवात केलं सिंहकेत पांडव प्रतापामध्ये किंवा असताना महाभारतामध्ये त्याची असणारी फार सुंदर शेवटला असणारी कथा येते। आणि त्यावेळेस असणारा एवढाही सुंदर असणारा तो राजा होता, दैदिप्यमान असणारा राजा होता, पण असताना नेमकं घडलं काय स्वर्णकंठमध्ये सांगामध्ये थोडक्यात गेला तो मागे चालत दूर 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 शबरांची ही मेळ बहुसार निगती तयासवे। सिंहकेत राजा, सिंहध्वज राजा, दैदिप्यमान अति सुंदर राजा म्हणलं की क्षत्रिय आले, आणि क्षत्रिय म्हणलं की शिकार करणं हा त्यांचा धर्म आहे। शिकार कशामुळे करणे, वाघ अनेक असणारे डुकरं अनेक असणारे मोठमोठाले गाडगे हे असे मारले की शेतकऱ्याला सुखानं जगून देतात। म्हणून असताना ते डुकरांना कोणी मारेना, एवढा त्रास द्यायला दुसरा काय पूर्णपणे त्या पिकाला, पण आता मारण्याशिवाय काही पर्याय अशा प्रकारचे मारण्यासाठी क्षत्रिय वनामध्ये असताना ज्यावेळेस गेले त्यावेळेस बरोबर काही शेवर म्हणजे भिलं निघाले, आणि भिलाचं राजे लोकांचं फार सानिध्य होतं। परशुरामचंद्राचं भिलाचं सुद्धा गोळ भक्ताला केवढा असताना तो श्रेष्ठ मानले गेला रामायणामध्ये, अशा प्रकारचे भिलं बरोबर होते, तेही वनात निघाले। काय घडलं, वनो वनी हिंडता पाळक शबर यथ परमा भाजग वर्ण शिवालये एक गेला त्यात निषाद तो। ज्यावेळेस सिंहध्वज राजा, सिंहकेत राजा असताना वनात उपवन चांगला रानाने वनावनाने फिरू लागला, त्याच्याबरोबर असताना बरेच भिलं होते। ते भिलं असताना आपलं कार्य शिकारी चित्र पाखरं मारीत बरोबर गेले, आणि त्यावेळेस असताना असे बरेच होते, लहान थोर सगळे असणारे पंथाचे लोक होते। मग सगळे जमा होऊन काय केलं राजाने म्हणा, ऊन माळी पडिले दिवे लिंग पंचसूत्री रमणीये अभंग सिंहकेत राजाचे सवेग दाविता झाला केलवा। त्यावेळेस असताना हे उल्लवाचं बरोबर दांडरा पगड जात धर्म पंथ सगळेच असणारे राजा बरोबर होते, आणि एवढी सैन्य बरोबर होती। त्यावेळेस असताना हाती घोडे नवान जवान पालख्या पुढे चालले, काही असताना झाडी तोडणारे होते, रस्ता करणारे होते। त्यावेळेस असताना एक असताना वनात अचानक असताना महादेवाचं पिंड असणारे पाहिले, आणि ते पिंड पाहून म्हणजे एक असताना त्याला लिंग म्हणू आपण, आणि ते लिंग पाहिलं, त्या भिलानं पाहिल्यावर काय घडलं बरं, राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजिले पूजेची देवाचे मानिले दंबे करून लौकिकी। हे रानात वनात जंगलात असलेलं महादेवाचं पिंड आणि लिंग होतं। हे राजाला बरोबर असताना त्या ठिकाणी वनात पाहिलं, कारण शिकारीला गेला होता दमला सर, आणि दमल्यावर त्यानं
महादेवाची सेवा करण्याचं, महादेवाची पूजा करण्याचं दांभिक असताना त्या ठिकाणी मनातली मनात असताना ठरविलं आणि असताना तो पूजा करू लागला, भेद वाहू लागला, फुलं वाहू लागला, पाणी टाकू लागला. पण कशामुळं? मोठेपणामुळं. त्याला मोठेपणा पाहिजे होता. मी किती महादेवाची सेवा करतोय आणि असं त्याला दाखवायचं होतं. अशी पूजा करू लागल्या. मला वाटतं मलाच काही का असं ना, मला तुमच्याकडे मोठेपणा नाहीये. कशामुळे नाहीये? माझ्या मनात खणखण होती. सांगू का? बोलू का? अहंकार कोणाला नाही. मला एक या दिनकराला बोलावं असे माझ्या मनात होतं. मी अजून कोणाला म्हणलं नव्हतं, कशी म्हणणार होतो, पण मनानच आले. कोणी बोलला का न बोलले हे मला माहित नाहीये. हे न बोलले होतं, जे न बोललं त्यांना हृदयातून धन्यवाद. आणि ज्यांना असताना कारण का हे माझ्या मनात होतं, ती खदखद काही कमायना. आणि तसं असताना हे मनातून जे असतं का ते कधी ना कधी पुढे येतं. तसं असताना त्या ठिकाणी राजाच्या मनातून होतं पूजा करावा, करू